मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा परमेश्वराचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिली. गेले 7 दिवस प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 15 मध्ये 7 महाभयंकर पातक आपण पाहिले. त्यापैकी पहिला कुत्रा, नंबर 2 चेटकी, नंबर 3 जार कर्मी, नंबर 4 खून करणारे, नंबर 5 मूर्तीपूजक, नंबर 6 लबाडीची आवड धरणारे आणि नंबर 7 लबाडी करणारे. हे सर्वच्या सर्व बाहेर राहतील आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. हे आपण गेले 7 दिवसापासून एक एक वचन पाहिलेलं आहे. तर आता आपण वचन 16 कडे आपलं लक्ष आपण लावणार आहोत. आणि वचन 16 मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी देवाने आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. आणि त्या 3 महत्वाच्या गोष्टी आजच्या बायबल अभ्यासातून आपल्याला शिकण्याची गरज आहे. या गोष्टीविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूतांना मंडळाकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे. म्हणजे पात्म नावाच्या बेटावर ज्यावेळेस योहान अतिशय दुःख, अतिशय कष्ट सहन करत असताना ज्यावेळेस त्याला हे प्रगटीकरण झालं, तर ते प्रगटीकरण देण्यासाठी स्वतः येशू एका स्वर्गदूतांच्या रूपामध्ये त्यांच्या जवळ गेलेला आपल्याला दिसतो. आणि वचन 16 मध्ये तो म्हणतो की या गोष्टीविषयीची साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. या सर्व गोष्टीची साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे, मी त्याचे संतान आहे आणि मी पहाटेचा तेजस्वी तारा पण आहे. म्हणजे हा जो स्वर्गदूत आहे ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. नंबर 1 की तो दावीद वंशातला दाविदाचा अंकुर, त्यानंतर दाविदाची संतान आणि त्यानंतर पहाटेचा तेजस्वी तारा म्हणून आहे. आणि या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आणि जे झोपलेले लोक आहेत, अंधकारात लोक आहेत, पापामध्ये जीवन जगणारे लोक आहेत, यांना बाहेर काढण्यासाठी या वचनाचा उपयोग देवानं केलेला आहे. पात्मा नावाचा बेट अतिशय डेंजर बेट होता आणि त्या काळात योहानाकडून काही चूक नव्हती. तो फक्त जिवंत देवाचं वचन सांगत होता. जिवंत देवाच्या वचनाचा प्रसार आणि प्रचार करत होता. आणि त्यावेळेस यहुदी लोक त्यांची तळपायाची आग मस्तकात जात होती आणि त्यांना असं वाटत होतं की एकच देव आहे. आणि मग हा यशोपाचा पुत्र हा स्वतःला देव कसा समजतो, हा देव कसा समजतो आणि हे कसे काय त्याचा प्रचार करतात. म्हणून त्यांनी येशूला पण मारलं, येशूच्या शिष्यांना पण मारलं आणि जे जिवंत होते त्यांना पात्म नावाच्या बेटावर टाकून त्यांचाही नाश करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या ठिकाणी परमेश्वराच्या कृपेनं तो त्या ठिकाणी मरण पावलेला नाही, तर त्या ठिकाणी तो जिवंत झाला
म्हणजे जिवंत राहिला. आणि जिवंत राहिल्याच्या नंतर बायबल आम्हाला शिकवते की स्वतः येशू म्हणतो की मी या गोष्टीची साक्ष देण्याकरिता आपल्या दूताला पाठवले. मी दाविदाचा अंकुर व त्याचे संतान आणि पहाटेचा तेजस्वी तारा पण आहे. तर या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी देवाने आपल्या दूताला किंवा आपल्या पुत्राला का पाठवलं? कारण प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत आणि या आठवड्यामध्ये या 4 ते 5 दिवसामध्ये 22वा अध्याय पूर्णपणे संपून जाणार आहेत. परंतु त्या अगोदर हा जो देव आहे, जो येशू आहे, तो स्वतःचा परिचय देत आहे. पहिला परिचय वचन 15 मध्ये दिला की कुत्री, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाड आणि लबाडीची आवड धरणारे हे कधी स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, ही सत्यता सांगितली. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीची साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूतांना मंडळाकरिता पाठवले. मी दाविदाचा अंकुर आहे, मी त्याचे संतान आहे आणि मी पहाटेचा तेजस्वी तारा पण आहे. आणि या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आणि इतरांना जागृत करण्यासाठी देवाने मला पाठवलेलं आहे, असं बायबल आम्हाला शिकवते. तर मग वचन 16 मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. का? कारण साक्ष देण्याकरिता देवाने येशूला पाठवलं. या सगळ्या गोष्टी ज्या होणाऱ्या आहेत, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी देवाने येशूला पाठवलं. परंतु येशू स्वतःचा परिचय देत असताना काय म्हणतो मंडळीतल्या लोकांना म्हणतो की मी दाविदाचा अंकुर आहे. पहिला शब्द वापरला, मी दाविदाचा अंकुर आहे. दुसरा शब्द वापरला, मी त्या दाविदाची संतान पण आहे. दाविदाची संतान पण आहे. आणि तिसरा शब्द वापरला, मी पहाटेचा तेजस्वी, अतिशय उगम देणारा एक तारा पण आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीची साक्ष देण्याकरिता परमेश्वराने मला पाठवलेलं आहे. तर मग आज या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी आपण प्रगटीकरण वाचत पुढे जातो, परंतु त्याचे अर्थ, त्याचे आध्यात्मिक अर्थ काय असतील याकडे मात्र आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणून ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष लावणं अतिशय महत्वाचं आहे. तर मग या ठिकाणी पहिला शब्द वापरला, मी दाविदाचा अंकुर आहे. तर मग दाविदाचा अंकुर आहे, तर त्यासाठी आपण यशायाचा ग्रंथ अध्याय 11 आणि वचन 1 आणि 2 आपण काढूया. यशायाचा ग्रंथ अध्याय 11 आणि वचन 1 आणि 2 मध्ये या वचनाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईशाच्या बुंध्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समजपणाचा आत्मा, सुसंकल्पनाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावरती राहील. म्हणजे ईसा हा कोण होता? ईशाय हा दाविदाचा बाप होता. ईशायाचा पुत्र म्हणजे हा दाविदाचा बाप होता. आणि त्यांच्या बुंद्याला धुमारा फुटेल, म्हणजे त्यांच्या घराण्यात
एक प्रकारचं आशीर्वादाचं झाड उगम होईल, एक प्रकारचं आशीर्वाद देणारं एक अंकुर फुटेल आणि त्यांच्या मुळातून फुटलेली शाखा हे फळ देईल. त्यांच्या शाखातून फुटलेली जे शाखा आहे, त्यांच्या ह्याच्यातून फुटलेली जी शाखा आहेत ते मात्र फळ देणार असं आम्हाला पवित्र शास्त्र या ठिकाणी शिकवत आहे. मग या ठिकाणी दाविदाचा अंकुर म्हणजे हा ईशायाचा पुत्र आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दाविदाच्या घराण्यात झाला. तर दाविदाच्या बापाचं नाव ईशाया होतं आणि ईशायाला दावीद झाला आणि दाविदाच्या घराण्यातून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि म्हणून त्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेला शाखा फळ देईल आणि तो परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समजपणाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा आणि भयाचा आत्मा या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी उगम झाला आणि तेव्हापासून देवाचा आत्मा प्रवेशच्या द्वारे आला, समजपणाचा आत्मा आला म्हणून लोक समजपणाने आपले काम करतात. सुसंकल्पनाचा आत्मा आला म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याचं ज्ञान घेणारा आत्मा आला. सामर्थ्याचा आत्मा आला, सामर्थ्याच्या आत्म्याने अनेक प्रकारचे अशुद्ध आत्मे निघाले. समजपणाचा आत्मा आला म्हणजे कुठल्याही प्रकारची गैरसमज नाही. परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा आला म्हणजे देवाच्या ज्ञानामध्ये लोक वाढले आणि देवाच्या भयाचा आत्मा आला आणि म्हणून अनेक लोक शहीद झाले परंतु त्यांनी जिवंत देवाला सोडलेलं नाही. तर प्रियानो, हा दाविदाच्या अंकुर यामधून जन्मास आलेला हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरा शब्द काय वापरला प्रगटी 22 आणि वचन 16 मध्ये, व ते त्याचे संतानही होईल. संतान या शब्दाचा अर्थ काय होईल? त्याचं लेकरू बनेल. त्याचं लेकरू बनेल. कोणाचं? दाविदाचं लेकरू बनेल. ईसाय हा दाविदाचा आजा होता आणि ईशायाच्या नंतर दावीद झाला आणि दाविदाच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गोत्र्यात झालेला आहे आणि तिथे शब्द वापरला की तिथं एक संतान जन्माला येईल. मग ते संतान कोण आहे? दाविदाच्या घराण्यात जे संतान जन्माला येणार आहे ते संतान कोण आहे? तर यशायाचा ग्रंथ अध्याय 7 आणि 13 ते 15 मध्ये पाहायला मिळेल. यशायाचा ग्रंथ अध्याय 7 13 ते 15. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता काय? हे थोडे झाले म्हणून माझ्या देवाला कंटाळता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे की पहा, एक कुमारी गर्भवती होऊन ते एका पुत्रास प्रसवेल, त्याचे नाव इम्मानुएल या शब्दाचा अर्थ आमच्या सानिध्यात देव असे ठेवेल. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले, म्हणजे ते लोणी आणि मध याचं सेवन तो करणार नाही. मग हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ज्याने प्रगटीकरण लिहिलेलं आहे, ज्याने प्रगटीकरणाचा अर्थ दिलेला आहे, तो एक दावीद वंशातून जन्माला आलेला आहे आणि त्याच्याबद्दलची भविष्यवाणी काय आहे की पहा, एक कुमारी गर्भवती होईल, ती एका पुत्रास जन्मास घालेल, त्याला इम्मानुएल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्यामध्ये देव, आमच्या बरोबर राहणारा देव. तर मग त्यावेळेस कुमारिकेचं नाव
घोषित केलेलं होतं का? नाही केलेलं होतं. परंतु एक कुमारी जन्मात एका पुत्राला घालेल याची भविष्यवाणी केली होती का? हो, केली होती. मग यशाच्या ग्रंथामध्ये पहा, प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देत आहे की पहा, कुमारी गर्भवती होईल, ती एका पुत्रास जन्मास घालेल आणि त्याला इम्मान्युएल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्यात, मोबाईल म्यूट ठेवा, आमच्या सानिध्यात, आमच्या सोबत आणि आमच्या बरोबर राहणारा येईल. वाईट टाकावे आणि चांगले घ्यावे याचं शिक्षण तो आम्हाला देईल. आणि म्हणून 2026 वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्ताने वाईट गोष्टी सोडायला आणि चांगल्या गोष्टी धरायला आजही त्याने अनेकांना सांगितलेलं आहे. आणि काल, आज आणि युगानुयुग प्रभू येशू ख्रिस्त वाईट टाका, वाईटाचा मार्ग सोडा, वाईटाची संगत सोडा आणि चांगल्याचा मार्ग धरा, या सगळ्या गोष्टी तो सांगत आहेत. आणि मत्ती 28:18-20 या वचनाप्रमाणे युगाच्या समाप्तीपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्त जो संतान म्हणून आलेला आहे, तो आजही तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे, कारण तो इम्मान्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहण्यासाठी आला. हे वचन या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला दिसत आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट काय वापरली? प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 16. त्याला पहाटेचा तेजस्वी तारा म्हणतील. त्याला पहाटेचा तेजस्वी काय म्हणतील? तारा म्हणतील. ज्ञानी लोकांनी काय पाहिलेलं होतं? तारा पाहिलेला होता. ज्ञानी लोकांनी ताराच पाहिला आणि तारा पाहून ते यरुशलेम मध्ये आलेत आणि काय म्हणाले की तारणारा ख्रिस्त कुठे जन्मला? कारण पूर्वेकडील तारा आम्ही चमचम करताना पाहिला आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो. हे शब्द हेरोद राजाने ऐकले. हेरोद राजा आणि संपूर्ण यरुशलेम घाबरलं आणि त्यावेळेस ते काय म्हणाले की जा आणि जाऊन तुम्ही शोध लावा आणि तुम्हाला शोध लागला म्हणजे तुम्ही मला येऊन सांगा, म्हणजे आम्ही पण जाऊन त्याला नमन करेल. ही सगळ्या प्रकारची लबाडी होती. ही सगळ्या प्रकारची खोटेपणा होती. उलट हेरोद राजाला आनंद वाटायला पाहिजे होता की तारणारा आलेला आहे, पापांची क्षमा करणारा आलेला आहे, सैतानाच्या गुलामगिरीतून, अंधकाराच्या गुलामगिरीतून, नरकाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी देवाने त्याच्या वचनाप्रमाणे आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. याची घोषणा करायला पाहिजे, याचा आनंद करायला पाहिजे, याची सुवार्ता सांगायला पाहिजे. परंतु त्याला स्तोत्र 90 आणि वचन 10 प्रमाणे 60 ते 70 वर्षाच्या आयुष्यासाठी त्याला स्वतःचं राज्य दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचा नव्हता. आणि म्हणून त्याने एक डाव रचून ज्ञानी लोकांना पाठवलं आणि त्याच्या बरोबर सैन्य पाठवलं की जिथं कुठं ख्रिस्त दिसेल तिथं तुम्ही त्याला काय करा? संपवा. तर मग दाविदाचा अंकुर जो चमकणारा तारा आहे त्याच्याबद्दलची भविष्यवाणी गणनाचं पुस्तक अध्याय 24 16 आणि 17 बघा बरं. गणनाचं पुस्तक अध्याय 26, गणना अध्याय 26 16 आणि 17. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे,
ज्याला सर्व सामर्थ्याचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा कपाळ मोक्ष करेल आणि सर्व बंडखोर लोकांना चित्त करेल. सर्व बंडखोर लोकांना काय करेल? चित्त करेल. वचन 17 मध्ये पहा, मी त्याला पाहीन. आता जरी तो मला दिसत नाही तरी मी त्याला पाहीन. मी त्याला न्याहाळीन, तो जवळ नाही. कारण तो याकोबातून एक तारा उदय पावेल, इस्रायलातून एक राजदंड निघेल. मोवाबाच्या कळप मोक्ष करेल, सर्व बंडखोरांना चित्त करेल. गणना 24:16-17. आणि मी त्याला आपल्या डोळ्याने पाहीन. आणि शेवटी ज्ञानी लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ज्ञानी लोकांनी तो तारा आपल्या डोळ्यांनी पाहताना, वचन 16 सांगते, जो देवाचे वचन श्रवण करतो म्हणजे मनन करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्व सामर्थ्याचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला ही देवाची वाणी आहे. जो देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकतो, ज्याला परात्पराचं ज्ञान आहे, जो सर्व सामर्थ्याचं दर्शन घडवतो, जो अहोरात्र परमेश्वराला दंडवत घालतो आणि परमेश्वराकडे पाहण्यासाठी जो आपले डोळे उघडे ठेवतो. बायबल सांगते, मी त्याला पाहीन, पण तो आता दिसणार नाही. मी त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. पण याकोबातून एक तारा उदय पावेल, इस्रायलातून एक राजदंड निघेल. मोवाबाचा कपाळ मोक्ष होईल आणि सर्व बंडखोर, सर्व गर्विष्ठ, सर्व मीपणाचे लोक, अशा प्रत्येकांना मी चित्त करून टाकेल. अशा प्रत्येकांचा मी नायनाट करेल. अशा प्रकारचा तारा मी आपल्या डोळ्याने पाहेल. आणि तो तारा मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि 1 पासून काही वचन जर वाचाल तर ज्ञानी लोकांनी त्यांचे डोळे उघडे होते. ते जिवंत देवाला आपल्या डोळ्याने पाहणारे होते. परमेश्वराचं वचन मनापासून ऐकणारे होते आणि त्यांनी जिवंत देवाला पाहिलं आणि त्यांना जिवंत देवाचा झरा, जिवंत देवाचा आशीर्वाद, जिवंत देवाचा तारा त्यांना दिसलेला आहे. आज तुम्ही आणि मी त्याच परमेश्वराची लेकरं आहोत. बंडखोर लोक, गर्विष्ठ लोक, मीपणा करणारे लोक हे सर्वच्या सर्व अनंत काळाच्या नरकासाठी आहेत. नरक एक यातनेचं ठिकाण. एकदा का ते त्या ठिकाणी गेलेत तर परत ते कधी वापस येऊ शकणार नाही. परंतु दाविदाचा अंकुर फुटलेला आहे. त्याचे फळ समजपणाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, कृपेचा आत्मा, देवाच्या भयाचा आत्मा, देवाच्या आशीर्वादाचा आत्म्याने आता ते अंकुर फुटलेलं आहे. तो संतान, तो इमानियल म्हणजे आमच्या बरोबर, आमच्या सोबत राहणारा, युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या सोबत राहणारा इमानियल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्यात राहणारा देव आमच्या बरोबर आहे. आणि त्याला पहाटेचा तारा, जे ज्ञानाने, जे देवाच्या वचनाने भरलेले आहेत, जे देवाची वाट पाहणारे आहेत, जे देवाच्या सानिध्यात राहणारे आहेत, जे देवाच्या सहभागितेत राहणारे आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला
अशा प्रत्येक व्यक्तीला चमकणारा ताऱ्याने दर्शन दिलेलं आहे आणि आज अनेक लोकांचं तारण झालं आणि अनेक लोकांच्या पापांची क्षमा झाली. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की तारण आपल्या जवळ आहे, परंतु तारण साधून घेण्याचे वेळ आपल्याकडे नाही. पापांची क्षमा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ आहे, पण पापांची क्षमा मागण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. सार्वकालिक जीवन देण्यासाठी देव रेडी आहे, परंतु सार्वकालिक जीवनासाठी जागृतीची आवश्यकता आहे, ते मात्र आमच्यात नाही आहे. म्हणून प्रियांनो, एक वचन तुम्ही वाचा, त्या वचनातून तुम्हाला कळेल. लूक अध्याय 21 34 ते 36 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही स्वतःला सांभाळा. कदाचित अदाशीपणा, दारूबाजी, संसाराची चिंता यांनी जर तुमचे अंतःकरण भारावून जाईल, तर तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुमच्यावर येईल. तो दिवस अवघ्या पृथ्वीवरच्या पाठीवर राहणाऱ्या लोकांवर येईल. तो दिवस चुकवण्यास आणि देवाच्या पुढे उभं राहण्यास समर्थ व्हावे म्हणून प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना करीत जागृत राहा. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाप्रमाणे त्याच्या लोकांना घ्यायला येणार. त्याचे लोक त्याच्या बरोबर जाणार आणि म्हणून अदाशीपणा, दारूबाजी आणि संसाराची चिंता हे सर्वच्या सर्व प्रियांनो तुम्ही सोडून द्या आणि प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराच्या पुढे उभं राहण्यासाठी, जागृत राहण्यासाठी प्रार्थनापूर्वक तुम्ही जागृत राहा, कारण देवाचं येणं हे लवकर आहे. आज मानव वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या कष्टामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमध्ये आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडे देवाचं वचन ऐकण्यासाठी समजपणाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, कृपेचा आत्मा, हे वचनाचा अर्थ समजून घेण्यासाठी दाविदाचा अंकुर, ज्या अंकुरामध्ये आपण फुलणार, ज्यांच्या बियामध्ये आपण लहानाचे मोठे होणार, त्याकडे अनेक जण लक्ष केंद्रित करत नाहीत. इम्मान्युएल, आमच्या बरोबर राहणाऱ्या देवाबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत राहण्यासाठी मनुष्य तयारी करत नाही. चमकणारा तारा, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, त्या जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण करणं किती महत्वाचं आहे. म्हणून अदाशीपणा, दारूबाजी, संसाराची चिंता हे सर्वच्या सर्व सोडून द्या आणि जो प्रभू येशू ख्रिस्त, जो दुसऱ्या आगमनाच्या वेळेस आपल्या लोकांना घ्यायला येणार आहे, कारण त्याच्या 4 भविष्यवाण्यापैकी त्याच्या 3 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. त्याच्या जन्माची पूर्ण झाली, त्याच्या मृत्यूची पूर्ण झाली, त्याच्या 3ऱ्या दिवशी उठण्याची पूर्ण झाली. आता येशूचं लवकर येणं आहे आणि लवकर येत असताना तुम्हाला आणि मला जागृत राहण्याची, तयारीत राहण्याची आणि देवाच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःची तयारी करण्याची अतिशय गरज आहे, अतिशय गरज आहे. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. तो दाविदाचा अंकुर फुलला, तो इम्मान्युएल म्हणून आमच्या बरोबर राहिला आणि तो चमकणारा तारा म्हणून त्याने आमच्या पापांची क्षमा केली. त्या जिवंत देवाच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू.
राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या गौरवशाली बाप्पा, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. आम्ही मनापासून तुझा जय जयकार करतो. कारण तुझं वचन हे आमच्या पावलांसाठी दिवा आणि आमच्या मार्गावरती प्रकाश आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू ज्ञानी लोकांचे ज्ञानात वाढ होत आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहे. हे गौरवशाली देवा, हे तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, प्रभू गुगल मीटच्या माध्यमातून तुझं वचन ऐकणारे, तुझ्या वचनात राहणारे तुझ्या प्रिय लेकरांना प्रभू मी तुझ्या हातात समर्पण करतो. दया कर, कृपा कर, अनुग्रह कर, आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाची महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. आम्ही आमचं जीवन प्रभू तुझ्या हातामध्ये पूर्णपणे समर्पण करत आहे. परमेश्वर बाप्पा, ना बलाने ना पराक्रमाने पण तुझ्या आत्म्याच्या द्वारे सर्व काही कार्य सिद्धीस नेणारा तू देव आहेस. प्रभू आमचं युट्यूब चॅनल, प्रभू आमचं गुगल मीट, प्रभू देवबाप्पा आमचं व्हॉट्सअप, हे सर्व काही परमेश्वरा तू आशीर्वादित कर. जे लोक जुळले त्यांचं घर, त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर. सर्व आजार, विकार, पीडा, दुखण्यापासून प्रत्येकाचा बचाव कर. प्रत्येकाच्या घरातील हरेक श्राप प्रवेशच्या नावात मी रद्द करतो आणि त्यांचं जीवन प्रवेशमध्ये मी आशीर्वादित करतो. देवाप्पा दया कर, त्यांच्या घराचं रक्षण कर, प्रत्येकाचं रक्षण कर. या रात्री जर तुझं येणं झालं देवा, आम्हा प्रत्येकाची आठवण कर. आम्हा प्रत्येकांची लेकरं प्रभू तुझ्या मार्गाने चालण्यासाठी, तुझ्या सत्तेत राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या घरातलं तेल, मीठ, पीठ, आमच्या घरातल्या सर्व अडीअडचणी आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. सर्व सैतानी बंधनं, अंधकाराची हरेक ताकद प्रवेशच्या नावात मी दूर करतो. प्रत्येकाच्या कामाला यश आणि बरकत दे. प्रत्येकाला यश आणि आशीर्वाद तू दे आणि त्यांचे काम, धंदे, पैसा, पाणी सर्व आशीर्वादित कर. या रात्रीची सर्व चिंता आम्ही देवा केवळ तुझ्यावर आणि तुझ्यावर टाकत आहे. तू आमची काळजी घे, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर आणि तुझाच गौरव कर. प्रभू तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात अडखळण आणणारी सर्व सैतानी साम्राज्य, दुष्ट आत्म्याचे हरेक प्लान, अंधकाराचे हरेक ताकद प्रवेशच्या नावात मी धमकावतो. त्यांचं तेल, मीठ, पीठ आशीर्वादित कर. पती पत्नीचं लाईफ, घरात पैसा, पाणी, लेकरा बाळामध्ये सर्व प्रकारची सुख, शांती, समाधान, आनंद दे आणि परमेश्वरा तुझ्या नावाची महिमा आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पण करतो. दया कर, दया कर, दया कर, कृपा कर. प्रत्येक व्यक्तीला जशी कोंबडी आपल्या पिल्लांना सांभाळते तशा प्रकारे आम्हाला सांभाळ. कळत न कळत आमच्याकडून झालेल्या पापांची क्षमा कर. आमच्यावरचे प्रत्येक 4 पिढ्याचे श्राप प्रवेशच्या नावात रद्द कर. प्रभू तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य दे. तू घेतलेली दारिद्र्यामुळे प्रभू आम्हा प्रत्येकाला श्रीमंत कर आणि आमचं जीवन, आमचा परिवार, आमचं कुटुंब आशीर्वादित कर. ज्या घरातले लेकरं लग्नाच्या वयात आहेत, शिक्षणाच्या वयात आहेत, प्रभू त्यांच्या सोबत, प्रभू त्यांच्या पाठीशी, त्यांच्या अवतीभोवती राह आणि त्यांचे सर्व मार्ग देवा प्रवेश ख्रिस्ताच्या गौरवी नावात, सामर्थ्य नावात, पवित्र नावात पूर्ण कर आणि तुझाच गौरव कर. प्रार्थना ऐकलीस देवा. मी मनापासून प्रभू तुला धन्यवाद, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रवेश ख्रिस्त याच्या गौरवशाली नावात देवा केली.
बापा ऐकाणे स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन. आमेन.